तुम्हाला माहितीये की मी एक व्हिडिओ एडिटर आहे, पण तेव्हापासून मी एपीसी घेतलेलं आहे. मला ऑनलाईन व्हिडिओ एडिटिंग करायचे एवढे ऑर्डर येते, मागे एक मला क्लायंटचे फोन येत आहे. मी आता एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, याने की सिनेमॅटोग्राफरची इन्कम जनरेट होऊ शकते. कशी तर चला मग तर काय विषय पब्लिक, मी आहे तुमचा लाडका रोम परभणे आणि तुमचं स्वागत आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. मित्रासोबत म्हणजे की शेखर सोबत मी निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला, कारण की आमचं थोडंसं व्हिडिओ एडिटिंग बद्दल काम होतं. एक तर मी खूप दिवसानंतर आपल्या सिटी मध्ये आलो होतो. सिटी मधलं वातावरण बघून खूपच भारी वाटत होतं. खूप दिवसापासून सिटी मध्ये नाही आल्यामुळे आगळं वेगळं असं वातावरण वाटत होतं. आणि इथं आल्यावर पण मला काही व्हिडिओ काढायचा चान्सच नाही भेटला. मग नंतर आमचं जे काही काम होतं आम्ही ते पूर्ण केलं. घरी जाताना एवढी मोठी ट्रॅफिक लागली होती, तुम्हाला काय सांगू. आता ट्रॅफिक मधून कसं तरी निघून आम्ही थांबलो होतो चाय पिण्यासाठी. थंडीची चाय तर प्यावच लागती. मस्त बाकी चाय वगैरे पिल्यावरती आम्ही निघालो होतो आमच्या घरच्या वाटीला. घरी आल्यावरती हा आपला दुसरा दिवस आहे. सकाळी सकाळी मस्त बाकी आपले फुलं तोडले त्या अंगणमधून, आपल्या पीसीची पूजा वगैरे करून फुलं वगैरे ठेवून मी केलं होतं माझं काम चालू. तसंच मला गंगापूरून मिळाले होते ते की प्रमोशन होतं. मस्त बाकी असं शॉपचं प्रमोशन वगैरे केलं. इथलं प्रमोशन वगैरे केल्यावरती मी आलो होतो घरी. पण तेव्हापासून मी एपीसी घेतलेलं आहे ना, मला ऑनलाईन व्हिडिओ एडिटिंग करायचे कस्टमर खूपच येत आहे. त्यामुळे वर्क करणं थोडंसं हार्ड जात आहे. त्याच्यामुळे मला चालू करायची एक एजन्सी. मी आता ही एजन्सी कशी चालू करणार आहे, त्याचं नाव काय असणार आहे ते तुम्हाला करणार आहे पार्ट 2 व्हिडिओ मध्ये. ज्यांना कोणाला सिनेमॅटिक व्हिडिओ किंवा एडिट करून लागत असेल, ही माझी कॉन्टॅक्ट डिटेल आहे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.